आज आपण ज्वारीच्या खुसखुशीत पौष्टिक तिखट अशा खमंग पुऱ्या बनवतोय। अजिबात तेलकट नाही, तेल नाही पेलेल्या, टम्म फुगलेल्या। बघा तर आषाढ महिन्यात अशा पुऱ्या आपण तळूया ज्वारीच्या पिठाच्या। बघा किती लुसलुशीत झाले ते मऊ। तर रेसिपीला आता आपण सुरुवात करणार आहे। मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आपण इथं ज्वारीचं पीठ घेतलंय 1 वाटी मुठ्ठी, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी चण्या डाळीचं पीठ, हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलं, जिरं धन ओवा घालून, 1 चमचा तीळ घेतले, 1 चमचा मीठ घेतले, हळद घेतली अर्धा चमचा। ज्वारीचं पीठ घेऊया आपण, गव्हाचं घेऊया आणि चण्याच्या डाळीचं घेऊया। आता तीळ घालूया आपण, 1 चमचा घालूया, 1 चमचा नंतर लावणार आपण वरून। आता हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे बघा, लसूण सगळं घातलेलं, कोथिंबीर ही, जिरं धन ओवा। आता ओवा आपण हातावर चोळून घेणार आहे, मोठा 1 चमचा भरून घेतलाय। ओव्यामुळे आपल्या पुरीला खूप टेस्टी येते बघा। आषाढ आपण तळणार आहे। आषाढ महिन्यात असे ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या धपाटी केली जातात, परंपरा पद्धत चालू आहे आपली। आता हळद घालूया, मीठ घालूया चवीनुसार। कोथिंबीर आपण भरपूर अशी घातलेली, 1 वाटी भरून कोथिंबीर घेतली होती। कोथिंबीरमुळे टेस्ट येते भारी। 1 चमचा तेल घालूया। चांगले पिठाला आपण सगळं मसाला चोळून घेऊया। मीठ ही सगळीकडे लागलं पाहिजे, एका जागेला थांबायला नको। कोमट पाणी करून घ्यायचं। कोमट पाण्याने आपण पीठ मळून घेणार आहे। व्यवस्थित तेल हे सगळं मसाला चोळून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ घट्ट गोळा मळून घ्यायचा। एकदम पाणी ओतायचं नाही, कोमट पाणी करून घ्यायचं, थंड पाण्यात नाही मळायचं। अशा पद्धतीने आपण पीठ मळून घेऊया, थोडं थोडं पाणी घालून। घट्ट गोळा मळून घ्यायचा आणि वरून थोडंसं तेल लावून पण घ्यायचं पिठाला, आणि लगेच करायला घ्यायचं, आपल्याला काही मुरवत ठेवायचं नाही। असा 1 लिंबा एवढा गोळा घ्यायचा, वरून खालतून वरून तीळ लावून घ्यायचं आणि पिठात, सुक्या पिठात बुडवून लाटून घ्यायचं। गव्हाचं पीठ आहे, मी लाटून घेते। तुम्ही असं कॉटनच्या कपड्यावर पण थापून पण करू शकताय, पण ही लाटून करूया आपण। थोडंसं गव्हाचं पीठ घातल्यामुळे ह्याला बेंडिंग छान आलंय। आता कढई ठेवले मी गॅसवर, तेल गरम करायला साईडला। असं लाटून घ्यायची पातळ, जास्त पण पातळ लाटायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं। तेल आपलं आता गरम झाले, तर पुरी सोडून घेऊया। अगदीच तेल तापलं तर पुरी टम्म फुगून येते वरती, नाहीतर झाऱ्यानं असं साईडला शिपडायचं थोडंसं तेल। अगदीच खुसखुशीत होते ते बघा, टम्म फुगले ते पुरे आपले। सोपी पद्धत आहे। असं तेल वरतून शिंपडायचं, वरली बाजू छान अशी तळून निघते आणि पुरी फुगायला मदत पण होते तेल असं शिंपडल्यावर। पलटी करून घ्यायची खालची वरची बाजू, आणि लगेच पुऱ्या तळून निघते त्या, जास्त वेळ पण लागत नाही। दोन्ही साईडनं चांगल्या खमंग अशा तळून घ्यायच्या। बघा सर्व पुऱ्या मी अशाच तळून घेते, अगदीच खुसखुशीत होते त्या। आणि तुम्ही 8 दिवस प्रवासात सुद्धा नेऊ शकता, ह्या पुऱ्या राहते त्या, अजिबात खराब होत नाही त्या, आणि खुसखुशीत राहते त्या पुऱ्या। सर्व तेल नितळून घ्यायचं, आणि तेलकट तर अजिबात होत नाही ते बघा, किती आपल्या पुऱ्या फुगल्या त्या। तशाच पद्धतीने सर्व पुऱ्या करून घेते।
सर्व पुऱ्या मी अशा पद्धतीने करून घेतल्या. तर टम्म फुगलेल्या ज्वारीच्या पिठाच्या पौष्टिक पुऱ्या, खुसखुशीत. बघा तुम्हाला दाखवते किती खुसखुशीत झाले आणि किती टम्म फुगले. सगळ्यांनाच खायला येईल. वयस्कर माणसं, आजी आजोबा घरात कोण असेल त्यांना सुद्धा खाता येईल अशा पुऱ्या झाल्या त्या. तिखट खमंग जिरं धन ओवा घातल्यामुळे तर खूपच टेस्ट आलेले ह्याला. तीळ लावून केलेले अजून. बघा किती मस्त झाले त्या. रेसिपी आवडली लाईक करा, सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण. रेसिपी आवडल्यास धन्यवाद. बाय बाय.